विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची जेईची प्रिपरेशन छान सुरू आहे किंवा सुरू नाहीये. तुम्ही सीईटीकडे शिफ्ट होणार आहे किंवा तुम्ही नीटची प्रिपरेशन करताय. तर आता वेळ आलेली आहे, की तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे, की आपली बोर्डची प्रिपरेशन किती झाली? एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतोय आपण. एमसीक्यू सॉल्व्हिंग हा प्रकारच वेगळा आहे. पण मला थिअरी क्वेश्चन जे आहेत त्याचे आन्सर्स लिहायला जमतायत का? बरं जमतायत. पण सगळ्यात इम्पोर्टंट की ही जी बोर्डची एक्झाम आहे, त्याचा पॅटर्न तर तुम्हाला माहिती आहे का? की फिजिक्सच्या पेपरमध्ये कोणत्या टाइपचे प्रश्न येतात? म्हणजे काय विचारलं जातंय नक्की हे तुम्हाला माहीत नाहीये. म्हणून तर मी लिहिलंय बी अलर्ट. तुम्ही आत्ता सावध व्हायचंय आजपासून, आत्तापासून. फॉर एक्झाम्पल जर मॅथ्सचा विचार केला, तर दरवर्षी तर मी दरवर्षी बघितलंय मुलं माझ्याकडे लास्ट मोमेंटला येतात आणि त्यांना माहीत सुद्धा नसतंय, की एक्झाममध्ये काय येणार आहे. इम्पोर्टंट थेरम कुठले हे सुद्धा माहीत नसतात. मी तुम्हाला सांगू का? जस्ट एक एक्झाम्पल देतो. तुम्ही क्रॉस चेक करा. 2013 पासून जेव्हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हे 2 टॉपिक्स इन्क्लूड झाले आपल्या सिलेबसमध्ये, तेव्हापासून एक्स्पेक्टेड व्हॅल्यू म्हणजे ई ऑफ एक्स, व्हॅरियन्स, व्ही ऑफ एक्स, स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्टँडर्ड डेव्हिएशन बाजूला ठेवूया. पण कुठल्याही पेपरमध्ये काढा, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स 100% विचारलं जातंय. हो. मग तो प्रश्न केला की झाले की 2 मार्काची तयारी. एकदम सोपे प्रश्न आहेत ते. पण हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर तुम्ही आपलं चॅनल पहिला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. मी मॅथ्सचं सांगतो 2च लेक्चर्स मी दरवर्षी अपलोड करतो. 2 ते जास्तीत जास्त 3 आणि 80 पैकी 50 मार्काचे जे फिक्स क्वेशन्स आहेत. फिक्स बोलतोय मी तुम्हाला. एल-पी-पीचा 4 मार्काला फिक्स क्वेशन असतो. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे 4-4 मार्काचे थेरम फिक्स असतात. ट्रुथ टेबल फिक्स आहे. स्विचिंग सर्किट आहे. मॅट्रिक्समध्ये मेथड ऑफ रिडक्शन किंवा ते इन्व्हर्सचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते फिक्स क्वेशन्स आहेत. सेक्शन डी फिक्स आहे. तिथे तुमचे 20च्या 20 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. बाकी थेरम पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. बरं मॅथ्स ईझी आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. पण फिजिक्सचं काय? मी तुम्हाला सांगतो फिजिक्सचा पेपर पॅटर्नच समजून घ्यायचा आहे तुम्ही लक्षात घ्या. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हे जे प्रकार आहेत आणि लॉज याला निम्म्यापेक्षा जास्त वेटेज आहे. 70 पैकी 30-35 मार्क तर हेच आहेत. तुम्ही आय-एम-पी क्वेशन शोधा. बरं आता सर कुठं शोधायचे आय-एम-पी क्वेशन? तर तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा. ओके. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेशन टॉपिकचं नाव टाका. रोटेशनल डायनामिक्स आय-एम-पी क्वेशन 2-3 व्हिडिओ दिसतील तुम्हाला. मग जे लेटेस्ट व्हिडिओ तो बघा. मी दरवर्षी आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड केलेत. ओके आणि सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. हे जे आय-एम-पी क्वेशन्स आहेत, याच्या बाहेरचं परीक्षेत नाही येणार आणि एखाद दुसरा प्रश्न वेगळा आला तर पॅनिक मोडमध्ये जायचं नाहीये आपल्या लक्षात घ्या. मग सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे? आता सांगतो. आता काय होणार आहे, की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ना, ज्या अकॅडमीज आहेत ना, त्यांना सुट्टी डिक्लेअर होणार. म्हणजे काय चालतंय मी तुम्हाला सांगतो. मुलाचं ॲडमिशन असतं साताऱ्यामध्ये. ओके. एक्सटर्नल कॉलेज, डमी कॉलेज आणि मुलगा क्लाससाठी राजस्थानला गेलेला असतो. कोटा तुम्हाला माहिती आहे किंवा हे कुठले-कुठले ठिकाण आहेत सांगा. आमच्या साताऱ्यातली मुलं कुठे जातात? राजस्थान, ओके, लातूर, पुण्याला, इचलकरंजीला हो, मोठ्या-मोठ्या अकॅडमीजमध्ये जातात. पण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांना इथं कॉलेज अटेंड करायला यावंच लागतं. यावंच लागतं. जर्नल, सबमिशन, प्रॅक्टिकल एक्झामसाठी कॉलेजला जावंच लागतं. मग या अकॅडमीना 12वीच्या बॅचला सुट्टीच असते लक्षात घ्या. मग त्या स्टेजमध्ये बरीचशी मुलं मला भेटायला येतात. पालक त्यांना त्यांच्यावर भेटायला मला इथे येतात. माझा पहिला प्रश्न असतो, की फिजिक्सच्या पहिल्या टॉपिकचं नाव सांग. टॉपिकचं नाव सांगता येत नाही बऱ्याच मुलांना. सांगताच येत नाही. म्हणजे कळालं का? म्हणजे इकडं एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस जोरात आहे, पण बोर्डची तयारी 0 लक्षात घ्या. मग आजपासून तुम्ही आत्तापासून बॅलन्स अभ्यास करणार आहे. क्लिअरली बॅलन्स बोलतोय मी लक्षात घ्या. फिजिकल केमिस्ट्रीचे सॉलिड स्टेट पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे टॉपिक करत असताना तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्हिंग करणार? हो. पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम करा एकदा. तिथं कुठं लॉग कॅल्क्युलेशन लागतंय का बघा, ते करा परफेक्ट लक्षात घ्या. आणि ते करत असताना तुम्ही पुन्हा पी-वाय-क्यू शोधा. ॲज इट इज प्रश्न तुम्हाला सीईटीत दिसतील. म्हणजे तुम्ही आतापर्यंत टेक्स्टबुकला हात लावला नाही, ते करा. डिफरन्शिएशन टॉपिक आहे, डेरिव्हेटिव्ह पार्ट 2 मध्ये म्हणूया आपण. सॉल्व्ड प्रॉब्लेम एकदा, दोनदा नाही 3-3, 4-4 वेळा रिपीट झालेले आहेत. आणि सॉल्व्ड प्रॉब्लेम खरोखर इंटरेस्टिंग आहेत बरं का. टिपिकल टफ प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या. आता होतं काय? सगळ्यात इम्पोर्टंट. मी काय बोललो, की जेईई नीटची ज्यांची चांगली चांगली तयारी झाली, ती बोर्डची तयारी तुमची लवकर होणार आहे लक्षात घ्या. पण ज्यांना जेईईची तयारी परफेक्ट होत नाहीये, त्यांनी वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हा आणि बोर्ड प्लस सीईटी मॅनेज करा. सीईटीचा अभ्यास करण्यासाठी टेक्स्ट बुकच इम्पोर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं. केमिस्ट्रीमध्ये टेक्स्ट बुक केमिस्ट्रीसाठी असू दे, इव्हन फिजिक्स मधले सुद्धा
पुस्तकातले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम ॲज इट इज. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा आम्ही एक प्रॉब्लेम बघितला. पुस्तकातला एक्सरसाइज मधला शेवटचा आहे. कॅपॅसिटर आहेत. ओके, 2 कॅपॅसिटर सीरीज आणि 1 पॅरललमध्ये कनेक्ट केलाय. तर तो प्रश्न ॲज इट इज व्हॅल्यू सुद्धा चेंज नाहीयेत. 2025च्या सीईटीमध्ये आलाय. म्हणजे तुम्ही बोर्ड आणि सीईटी कसं मॅनेज करू? तर पहिला बोर्डचंच प्रिपरेशन करायचं. आपोआप सीईटीची निम्म्यापेक्षा जास्त तयारी होईल. मग सीईटीसाठी एमसीक्यू सॉल्व्हिंगसाठी पीवायक्यूज यूज करायचे. मग एक्झाम साइड ही वेबसाईट आहे. मार्क्स ॲप्लिकेशन आहे. अजून एक्झाम गोल ही एक ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन्स आहेत. अरे किती तुम्हाला अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी. फक्त करायचं आहे. पण सर बोर्डसाठी काय अवेलेबल आहे का? आहे ना, वाय लर्न. ही जे आहे ना ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये पाहिजेच. इव्हन तुम्ही तुमच्या iPhoneमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता. वाय लर्न, कॅपिटल वाय आणि लर्न. या ॲप्लिकेशनमध्ये काय दिलंय? तर पीवायक्यूचं विथ सोल्युशन दिलेत. बोर्डचे पीवायक्यू विथ सोल्युशन दिलेत. मग आता बाळांनो क्लिअरली आत्तापासून बोर्डचे प्रश्न शोधा, ते करा. कसं पॅटर्न आहे तो समजून घ्या, लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. आणि त्या पॅटर्नसाठी आपलं YouTube चॅनल तर आहेच बरं का, पण आपलं Insta पेज त्याला पण फॉलो करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.